जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लागून जवळजवळ आज चौथा दिवस असेल. तर आजच्या दिवसामध्ये आम्ही लोणी काळभोर कदमस्ती आणि वडकी या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट यामध्ये आज आम्ही वडकी गावामध्ये आम्ही प्रचार करत असताना जनसंवाद ज्यावेळेस साधला लोकांशी, तर आज पाहिलं गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट, शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचं एकत्रीकरण झाल्यामुळे आज या पक्षाला खूप मोठी बळकटी आली. कारण इथून मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कामाच्या बाबतीत म्हणा किंवा इतर विविध विकास कामाच्या बाबतीत खूप मोठा ठसा वटवलेला आहे. आणि जनतेचं ज्यावेळेस मत आलं की ज्यावेळेस ग्रामीण भाग असो किंवा शहरीकरण भाग असो, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं चांगल्या पद्धतीचं काम आज या लोणी काळभोर कदमस्ती आणि वडकी गावामध्ये. त्यामुळे जनतेचा ज्यावेळेस आम्हाला काही गोष्टींनी मता स्वरूपामध्ये संवाद साधला गेला, त्यावेळेस सांगितलं त्यांनी की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पाठीमागे राहणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोणी काळभोर कदमस्ती वडकी या गणातल्या तिन्ही उमेदवाराला आम्ही प्रचंड बहुमताने विजयी करणार. कारण काही लोकांचं मत आहे की आत्ताच थोड्या दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांचं निधन झालं. त्यांना एक अखेरची श्रद्धांजली म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देणार अशी ग्वाही दिली. आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या आपल्या भागातले सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील असा मी विश्वास बाळगतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.